नमस्कार, मी संकेत संजय चक्रदेव। साठा उत्तराची कहाणीच्या या भागात कहाणी गोपद्मांची। ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी। स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी सभा बसलेल्या आहेत। टासे मर्फे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत। तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या। असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करा रे हंकारा, पिटा रे दांडोरा। गावात कोणी वाण वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा 3 बोटं कंकर काढा, तंबोऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा। असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले। मनात म्हणाले, माझी बहीण सुभद्रा तिनं काही वाणवसा केला नसेल। ते तडक उठले आणि सुभद्रेकडे जाऊन चौकशी केली। पाहतात तर काय, तिनं काही वाणवसा केला नव्हता। नंतर श्रीकृष्णांनी तिला वसा सांगितला। ऐक सुभद्रे, आखाड्या दशमीपासून 33 गोपद्म पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी आणि गायीच्या गोठ्यात काढून पूजा करावी। हा वसा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा। याप्रमाणे 5 वर्ष करावं। उद्यापनाच्या वेळी कुवारणीला जेवायला बोलवावी। पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं। वसा सांगून श्रीकृष्ण पुन्हा सभेत येऊन बसले। नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे वसा केला। पुढं सभेत कळलं की सुभद्रा बहुतेक वाण वशाशिवाय आहे। हे समजल्यावर सभेनं तिकडे दूत पाठवले। दूत जाऊन पाहतात तो काय, सुभद्रेनं वसा वसला आहे। दूत गावाबाहेर आले। तिथं त्यांना एक हत्तीण वाण वशाशिवाय दिसली। ती दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून निजली होती। तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला। नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या। सुभद्रेनं वसा वसला आणि या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं। तसं तुमचं आमचं टळो। ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मंडळी, सिंगल यूज प्लास्टिक टाळूया, कापडी पिशवीचा वापर करूया। नमस्कार।